भगवान श्रीकृष्णांचं वर्णन आपण ज्या पद्धतीने आत्तापर्यंत ऐकलं आहे किंवा वेगवेगळ्या भागांमध्ये पाहिलं आहे, ते सगळं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्यांची जी सगळी आपण नावं घेतो, वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, तर अशा पद्धतीनं त्या प्रत्यक्ष ईश नावाच्या तत्वाचं, त्या नारायण नावाच्या तत्वाचं स्वरूप या तिसऱ्या युगामध्ये आहे. आणि कलियुगामध्ये भगवंत कृष्णवर्णाचे असतील. ज्याप्रमाणे इंद्रनील मणी सांगितला आहे, निळ्या रंगाचा एक मणी, काय म्हणतात, त्याची कांती किंवा त्याला जे तेज असतं त्या मण्याला, तसं तेज या कलियुगामध्ये भगवंतांच्या शरीरावरती आपल्याला दिसतं. बाकी सगळी जी लक्षणं आहेत ती तशीच सांगितलेली आहेत, जी पहिल्यापासून भगवंतांच्या सगळ्या वर्णनामध्ये सांगितलेली आहेत. तेव्हा राजा, या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगतो. सत्य, त्रेता, द्वापर या युगामध्ये ज्यांनी ज्यांनी जन्म घेतलेला आहे, किंबहुना जे जे सगळेजण या युगामध्ये होऊन गेलेले आहेत, यांची सुप्त इच्छा काय आहे ते मी तुला सांगतो. यांची सुप्त इच्छा अशी आहे की आपल्या सगळ्यांना कलियुगामध्ये जन्म मिळावा. याचं कारण असं आहे की कलियुगामध्ये बाकीच्या जी 3 युगं आहेत त्या युगांमधली तपश्चर्या किंबहुना भगवंतांच्या प्राप्तीचे मार्ग हे अत्यंत खडतर सांगितलेले आहेत. पण कलियुगाचा जो फायदा किंबहुना कलियुगामध्ये भगवत प्राप्ती ही जे साधन आहे भगवत प्राप्तीचं, ते अत्यंत सुलभ सांगितलेलं आहे. ते काय आहे तर भगवंतांचं अखंड नामस्मरण. केवळ नामस्मरणानं या भगवंतांच्या चरणांपर्यंत जाण्याचं भाग्य, भगवंतांच्या लोकामध्ये जाण्याचं भाग्य या कलियुगातल्या सगळ्या भक्तांना मिळतं. म्हणून आधीची जी 3 युगे आहेत त्याच्यामध्ये ज्यांचा ज्यांचा जन्म झालेला आहे, या सगळ्यांना असं वाटतं की आपण कलियुगामध्ये जन्म घ्यावा, जेणेकरून आपल्याला भगवंतांची प्राप्ती सहज आणि सुलभ होईल. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.